सूत्र 76 मय्यनंत महांबोधौ विश्वं नाम विकल्पना अतिशांतो निराकार एतदेवाहमास्थितः। असीम महासागरासारख्या माझ्या रूपात विश्व केवळ कल्पना मात्र आहे. मी अत्यंत शांत आहे, निराकार आहे आणि ह्याच अवस्थेत स्थिर आहे. नाथ सांगतात, राजा जनक ज्ञानी जनांची स्थिती कशी असते ह्याबद्दल सांगत आहे. ही स्थिती तो स्वतः अनुभवत असल्यानं तो स्वतःला आत्मरूपातच संबोधत आहे. अनुभूतीचा ह्याहून मोठा दाखला काय असणार? राजा जनकासारखे ज्ञानी जन असीम अथांग सागराप्रमाणे असतात. त्यामध्ये वासना, विकार, विचार आणि अहंकाराच्या लाटा येऊन विश्वाची निर्मिती होते. म्हणजे विश्वाची निर्मितीच क्षणजीवी तत्वावर होते. निर्मितीच अस्थिर अशांत अवस्थेतून होत असल्यानं ते विश्व स्थिरता, शांती देऊ शकत नाही. ह्या विश्वाची निर्मिती भासमान आहे. ते काही काळ स्थिर आणि सत्य वाटतं, परंतु तो भास असतो, कारण ते शरीर तत्वातून निर्माण होतं. निर्मिती आहे तिथे लय आहेच. शिवाय शरीर तर जन्माच्या क्षणापासूनच, निर्मितीच्या क्षणापासूनच मृत्यूच्या दिशेनं, लयाच्या दिशेनं जाऊ लागतं. त्यामध्ये हर क्षणी बदल घडत असतो. म्हणजेच ते अस्थिर आणि म्हणूनच आभासी असतं. आत्मतत्व मात्र स्थिर, शांत, नित्य आणि म्हणूनच सत्य असतं. त्याच्यावर वासना, विकार, विचार, अहंकार कशाचाही परिणाम होत नाही. आत्मज्ञानाअभावी माणूस भासमान जगालाच नित्य आणि सत्य मानतो आणि वासना, भावनांच्या लाटांवर हेलकावत राहतो. सतत अशांत, अस्थिर असतो. परंतु जनक राजासारखे आत्मज्ञानी विश्वाचं हे रहस्य जाणतात. आत्मतत्वाशी, चैतन्य शक्तीशी एकरूप झाल्यानं आता त्यांचं व्यक्ती म्हणून स्वतंत्र अस्तित्व उरत नाही. ते कोणत्याही परिस्थितीत शांत आणि स्थिर असतात, कारण ते आत्मरूप झालेले असतात. आता ते ह्या विश्वातील कोणत्याच गोष्टीनं विचलित होत नाहीत. साक्षीभावानं आणि समदृष्ट होऊन जगणाऱ्या आत्मज्ञानी माणसाचं मन शांत आणि बुद्धी स्थिर असते. ते निर्लिप्त आणि विकाररहित असतात. कोणत्याही प्रकारच्या भावनांचा उद्रेक होत नसल्यानं नेहमीच शांत व स्थिर असतात. सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी यांच्या उपदेशानं जनक राजाला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे. आपली ही आत्मानुभूती तो व्यक्त करत आहे.